कोंढाणे वार येथे शेलार परिवाराच्या वतीने कानबाई माता महातीरथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरी. धुळे तालुक्यातील कोंढाणे वार येथे समस्त शेलार परिवाराच्या वतीने व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने श्री कानबाई माता महातीरथ उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक 1 मे ते 9 मे 2026 अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तर सलग 9 दिवस भक्तिमय वातावरणात या ठिकाणी मुख्य भगत रोहिदास बदाने यांच्या उपस्थितीत पार पडला. तर यावेळी बन्सीलाल शेलार, हितेश शेलार यांच्या वतीने सदर हा कानबाई माता उत्सव या ठिकाणी पार पडला, उत्साहात साजरी करण्यात आला. तर आज दिनांक 9 मे 2026 रोजी भव्य स्वरूपात या ठिकाणी कानबाई माता उत्सव मिरवणूक कार्यक्रम संपूर्ण गावातून अतिशय ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर नाचत गाजत भक्तिमय वातावरणात कानबाई मातेचं विसर्जन या ठिकाणी करण्यात आले. यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर यावेळी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बन्सीलाल शेलार, हितेश शेलार, लक्ष्मण भगत चौगाव, विनोद निगडे, भूषण मोरे, हरनाम भगत, सुनीता आगडे, सर्व कोंढाणे वार ग्रामस्थ यांचे सहकार्य या ठिकाणी लाभले. तर अतिशय उत्साहात कानबाई माता उत्सव या ठिकाणी साजरी करण्यात आला. बोला कानबाई माता की जय, कन्हेर बिजोरा की जय, गोरखनाथ महाराज की जय. धुळे जिल्ह्यामध्ये गाव कोंढाणे गावामध्ये शेलार परिवारमध्ये बंटी भाऊ पाटील आणि बन्सी काका पाटील यांच्याकडे कानबाई माता महातीरथाचा व भैरव लग्नांचा उत्सव नुकताच पार पडलेला आहे. गेल्या 9 दिवसांपासून हा उत्सव चालू होता. फार आनंदाचं वातावरण या कोंढाणे नगरीमध्ये होतं. गावातले सगळे तरुण गावात सगळ्या मंडळीने सहकार्य आणि भाऊबंदकीने सगळं सहकार्य करून हा कार्यक्रम फार उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी आईसाहेबांचा दांडा रोवण्यात आला. त्यानंतर उदळ्या टाकण्याचा कार्यक्रम झाला. नंतर दार बंद केल्यानंतर आईसाहेबांचं पवनरूपामध्ये आगमन झालं. आगमन झाल्यानंतर आईसाहेबांचे उत्सव सगळे सुरू झाले व कोकण पाडण्यात आलं. त्याच्यानंतर आईसाहेबांची मिरवणूक झाली. मातीचा बैठकीचा थाट झाला. परत त्याच्यानंतर गव्हर्नरचं आगमन झालं. फार उत्साहामध्ये या गावाने गव्हर्नरचं स्वागत केल्यानंतर आईसाहेबांचा परत थाट भरण्यात आला. थाट भरल्यानंतर काल बाहेरो लग्न लावण्यात आले. या ठिकाणी अनेक असे लग्न, अनेक ठिकाणी जोडपे येऊन या ठिकाणी बाहेर गावाहून सुद्धा जोडपे होते आणि त्या ठिकाणी ते लग्न लागून आईसाहेबांचं लग्न लागलं. परत बाहेरो लग्न लागलं. त्याच्यानंतर आज आईसाहेबांची मिरवणूक फार आनंदामध्ये, फार उत्सवामध्ये शेलार परिवाराने काढलेली आहे आणि फार आनंदाचा उत्सव या कोंढाणे नगरीमध्ये साजरा होत आहे. आणि आईसाहेबांची फार मस्त सेवा झाली आणि याहून पुढे 11 महिन्यापर्यंत आईसाहेबांची अशीच सेवा होणार आहे. रोज आईसाहेबांची आरती सकाळ संध्याकाळ, आईसाहेबांचे नैवेद्य आणि 11 महिन्यानंतर आईसाहेबांचा पुन्हा एकदा 3 दिवसाचा उत्सव या नगरीमध्ये होणार आहे. आणि सगळ्यांना आनंदाचाने भक्तीचं वातावरण या कोंढाणे नगरीमध्ये निर्माण झाले. बोल कानबाई माता की जय, कन्हेर बिजोरा की जय, गोरखनाथ महाराज की जय, काल्या भंडारी की जय.
गेल्या धुळे जिल्ह्यामध्ये कुंडाणे गावात गेल्या 9 दिवसापासून महातीरात कानुबाई मातेचा उत्सव हा आनंदाने आणि उत्साहात पार पडलेला आहे। या 9 दिवसामध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम राबवण्यात आले, माताच्या विविध विध्या करण्यात आल्या। त्यानंतर माताचे लग्न लागले, माताच्या लग्न लागल्यानंतर 15 ते 16ला जोडप्याचे लग्न लागण्यात आले। हा उत्साह हा एकाकडून होत नसतो, हा 9 दिवसाचा उत्सव समस्त गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी मिळून आनंदाने हा पार पाडला। त्यामुळे समस्त ग्रामस्थांचे मी शेलारवर परिवाराच्या तर्फे आभार व्यक्त करतो, म्हणजे मनापासून आभार मानतो। तसेच दूरदूरून जे काही भक्त आलेले आहेत या उत्सवाला 9 दिवस त्यांनी मुक्कामी ते थांबले आहेत। भक्त मंडळी, डांक्या मंडळी, शिरदाणे गावाचे डांक्या मंडळी, शिंगाळे गावाचे भगत यांचे सर्वांचे मनापासून ही समस्त शेलार परिवारातर्फे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। बोल कामबाई माता की जय।